स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्यात 2 देश झाले आणि त्या 2 देशांमध्ये जी मित्रता व्हायला पाहिजे ती नव्हती. आणि त्याच्यानंतर फ्रॉम डे 1 you can safely say from day 1 that enmity started off with Pakistan. In Second World War, जपानचं सरेंडर घेतलं होतं 15 ऑगस्ट. पाकिस्तानला वाटलं की काश्मीर जो आहे तो घ्यावा आणि त्याच्यानंतर जो त्रास सुरू झालाय तो आजपर्यंत संपत नाही. चीर के बहादू लहू दुश्मन के सीने का, अरे यही तो मजा है फौजी होकर जीने का. मित्रांनो, आयुष्यात आपण कुठलंही मोठ्यातलं मोठं कर्ज फेडू शकतो, पण एक असं कर्ज आहे जे आपण सामान्य माणसं कधीही फेडू शकत नाही, आणि ते म्हणजे मातृभूमीचं कर्ज, जिने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवलं. पण आपल्याकडनं ते कर्ज तिथे सीमेवर आपले जवान फेडत असतात. आपण इथे सुखाची झोप घेऊ शकतो, त्यासाठी ते सीमेवर जागे असतात. ऊन, थंडी, वारा, पाऊस कुठल्याही परिस्थितीत ते उभे असतात. त्यामुळे आपण इथे सुखाची झोप घेऊ शकतो, एका छताखाली राहू शकतो, आई वडिलांपाशी शांत निवांत झोपू शकतो. असाच एक ह्या मातेचा पुत्र आज आपल्या गाजावाजाच्या या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं अनुभव त्यांचे जाणून घेणार आहोत. युद्धाचे प्रसंग असतील किंवा सध्याची परिस्थिती काय चालू आहे तेही आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. प्लीज वेलकम आर्मी वेटरन लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे गाजावाजाच्या आमच्या या पॉडकास्टमध्ये. मला सर पहिल्यांदा विचारायला आवडेल की तुम्ही आता रिटायर झालेले आहात, तर सध्या तुमचं आयुष्य कसं आहे, म्हणजे तुम्ही सध्या काय करताय? आणि तुमचे इंटरव्ह्यूज मी बघतो, वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर डिबेट्स असतात, इंटरव्ह्यूज असतात, युट्यूबवर पण इंटरव्ह्यूज मी पाहिलेले आहेत. सो सध्या तुम्ही तुमचा वेळ कसा, काय 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 तुम्ही त्याच्यात करता त्या वेळेत? थँक्यू. की 40 वर्ष जी मी फौजेत राहिलो, कशी गेली तीच कळत नाही. फ्रॉम 1977 टिल 2016 असं वाटतं की कालच आलो आणि आज गेलो. इट वॉज व्हेरी गुड, व्हेरी इंटरेस्टिंग. मी तर नेहमी म्हणेन सगळ्यांना, एव्हरीबडी मस्ट जॉईन. नुसतं पाहायला की आहे तरी काय, आणि ही जी दॅट काइंड ऑफ एन एक्सपिरियन्स जो आपण पाहतो, फारच एक वेगळा एक्सपिरियन्स. आणि आपलं देश पण फ्रॉम हाईट्स गोईंग ॲज हाय 22,000 23,000 फीट टू डेझर्ट्स राजस्थानमध्ये, टू रिव्हर्स, टू जंगल्स, यु नो, टेम्परेचर्स ॲज हाय ॲज 50 degrees plus 50 to minus 50. So all kinds of temperatures, jungle terrain, high altitude, जिथे श्वास घ्यायला त्रास, आणि प्लेन्स जिथे एकदम म्हणजे डेझर्टमध्ये तुम्ही राहू शकत नाही. एक छोटंसं झाड पण मिळालं तरी आपल्याला वाटतं काय सावली मिळाली म्हणून. इट इज अ वंडरफुल एक्सपिरियन्स आणि इट इज व्हेरी नाईस की तुम्ही आता ॲटलिस्ट विचारताय आम्हाला की आम्ही काय केलं, कसं राहिलो, आणि आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो की हाऊ यू कॅन ऑल गाईड दिस नेशन. इट्स अ ग्रेट थिंग. बिकॉज मी जे आहे ते जन्म झाला नागपूरला आणि आहे रत्नागिरी चिपळूणचा, पण त्याच्यानंतर का की आई नागपूरची होती म्हणून पहिला मुलगा म्हणून नागपूर. त्याच्यानंतर थ्रूआउट दिल्लीमध्येच राहिलो. दिल्लीमध्ये कधीपासून? ओन्ली 1956. ओके. माझा जन्म आहे 1956. फ्रॉम देन टिल डेट, एक्सेप्ट फॉर द 40 years इन द आर्मी. ऑफकोर्स काय असतं की बिकॉज आर्मी ऑल्सो इज ऑलमोस्ट नॉर्थ बेस्ड, ईस्ट बेस्ड, तर सगळं काही दिल्ली. शिक्षण दिल्लीला झालं आणि फॉर अ शॉर्ट टाइम आम्ही पाकिस्तानमध्ये होतो. ओके. तर बाकी वडील पाकिस्तानमध्ये होते. अबाउट 2-3 वर्षांनी मी पाकिस्तानमध्ये शिकलो लहानपणी, आणि त्याच्यानंतर देन वी केम बॅक टू इंडिया, आणि सिन्स देन ऑफकोर्स वी आर ऑल हिअर. So it was a good experience. And शाळा, it was the Air Force School, Malbati Air Force School, Lodi Roadला. त्याच्यानंतर Air Force School,
सुब्रोटो पार्कला आहे. तर the environment also was something like services environment. आणि त्याच्यानंतर मी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर आय जॉईन दी आर्मी. सो इट वॉज अ लॉंग गुड एक्सपिरियन्स. तेव्हा ज्या पाहतो आणि आज मी ज्या पाहतो फार फरक पडतो, फार म्हणजे इन एव्हरी रिस्पेक्ट. आय कॅन सेफली से की त्यावेळेला आम्ही राहायचं जिथे प्रधानमंत्री राहतात. इट वॉज व्हेरी क्लोज टू देअर हाऊस. ओके. आणि आता ऑफकोर्स इट इज नोन एज द लोकनायक रोड. त्यावेळेला रेसकोर्स म्हणायचे. अच्छा. आणि तिथेच आम्ही राहायचो. आता जिथे अशोक हॉटेल आहे आणि सम्राट हॉटेल, नेहरू पार्क, इन दॅट एरिया शाळा होती. इट वॉज व्हेरी नाईस एन्व्हायरमेंट. एमर्जन्सीमध्ये त्याच्या आधी 65 वॉरमध्ये कसं काय झालं, कसे लोक राशनासाठी पण लाईन करायचे. PL 480चं लाल गहू यायचे आणि लोक वाट पाहायची. केरोसिन ऑइल कसं, गॅस कसे लोक पळापळी करायचे. इट वॉज अ नाईस जर्नी. टेलिफोन मिळायला 15 वर्ष लागायचे, स्कूटर मिळायला 10 वर्ष लागायचे, गाडी मिळायला 8 वर्ष लागायचे. आणि आता हा सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि त्रास नाही. गाड्या, मोटरसायकल सगळ्यांकडे, गाड्या सगळ्यांकडे, रस्ते वाढले, आबादी वाढली. आपण वी कॅन ॲक्च्युली टेक प्राईड. वी हॅव डेव्हलप्ड फ्रॉम समथिंग टू नाव टू दी 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. आणि मे बी 5-10-6 वर्षात we will be the 3rd largest economy in the world. तर फरक पडला. कुठे आम्ही पायी जायचं, बस घ्यायला त्रास व्हायचा, ट्रेनमध्ये रिझर्वेशन घ्यायला त्रास व्हायचा, ट्रेनमधून परत येताना सगळे कपडे काळे होऊन जायचे, कोळशाची इंजिन दिसायचे. तर आता त्याच्यानंतर यू हॅव ऑल इलेक्ट्रिक. सो लॉट ऑफ चेंजेस हॅव टेकन प्लेस. आणि म्हणू शकतो की even modernization, आपण म्हणतो, even the armed forces have modernized. Tremendous modernization. म्हणजे त्यापासून आपण पाहतो हळूहळू ते आज modernization from personal weapons to tanks to aircraft to submarines to aircraft carriers to cyber warfare to space to missiles to nuclear. म्हणजे constant changes ज्याला म्हणतो ना आपण. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इवन कॉम्प्रिहेंड अँड टू कीप पेस विथ दिस चेंजेस. खूप जबरदस्त चेंजेस येत आहेत. पण आपण पाहतो की वाय, की असं कसं आपण आपल्याला वाटलं असेल की 1947 मध्ये आफ्टर इंडिपेंडन्स वी विल बिकम वन ऑफ द ग्रेट सुपर पॉवर. पण अजून झालं नाही. 75 वर्षाहून जास्त झालं. आपल्याला त्रास आहे. आणि काही म्हटलं तरी पाकिस्तान त्रास देतो, चायना त्रास देतो. तर असं काय आपण करू शकतो, या आपण काय असं केलं की अशा ह्याच्यात आपण फसलो की आपल्याला वाटलं की ब्रिटिशर्स जातील तर जेव्हा आपण सत्ता घेऊ तर भारत चांगलं पुढे जाईल, सगळं चांगलं होईल, सगळ्या खुशीत राहतील. पण तसं झालं नाही. माझा एक्झॅक्टली तोच प्रश्न होता की 47ला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा अजूनही असं वाटतं का कुठेतरी की अजूनही आपण काही गोष्टींमध्ये पारतंत्र्यात आहोत, किंवा ते पूर्ण स्वतंत्र भारत जो अपेक्षित होता तो अजूनही होऊ शकलेला नाही. काय झालं ना, इवन स्वातंत्र्य मिळालं पण ते स्वातंत्र्यात 2 देश झाले आणि त्या 2 देशांमध्ये जी मित्रता व्हायला पाहिजे ती नव्हती. आणि त्याच्यानंतर फ्रॉम डे 1 you can safely say from day 1 that enmity started off with Pakistan. And that enmity 47 आणि 49 मध्ये चायना, त्याच्यानंतर चायना बरोबर ते जो त्रास सुरू झाला तिबेटवर अक्साई चीन घेऊन, तर त्याचं ते मेन रिझन आहे दॅट वॉज बेसिकली
काय जे स्वातंत्र्य मिळालं इट वॉज नॉट पीसफुल. इट वॉज आपल्याला वाटलं की आपण सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये होतो, त्याच्यानंतर लगेच काही वी हॅव नॉट फायर्ड, काय नाही, सगळं नॉन कोऑपरेशन आणि नॉन व्हायलेंट. पण तसं नाही आहे. इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट बिकॉज काय झालं 1947मध्ये अँड स्पेशली आपण जे आज पाहतो की काश्मीरमध्ये असं का होतं, का आतंक जो आहे याचं मूळ कुठे आहे, वाय इज पाकिस्तान स्प्रेडिंग, त्यांना काय मिळतं, त्याची मित्रता ठेवली तर त्यांनाच फायदा होईल. जे आफ्टरऑल काल आमच्याच बरोबर होते, आज वेगळे झाले असते, पण मित्रता जसं आपण पाहतो युरोपमध्ये सगळे देश एकमेकांबरोबर हात आहेत, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये चांगले एकमेकांबरोबर भांडले, पण आज कम्प्लीट युरोप आपण पाहतो की सगळे बाहेर फिरायला जातात, स्वित्झर्लंडला जातात, इंग्लंडला जातात, फ्रान्सला फिरायला जातात, जर्मनी, आणि सगळे दुश्मन एकामेकाबरोबर चांगले भांडले. सेकंड वर्ल्ड वॉर म्हणायचं, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, तरी पण आज सगळे आरामात राहत आहेत. आणि जेव्हा आपण जातो तिथे वी डोंट फाइंड बॉर्डर्स, एका दुसऱ्या देशात आरामात जात आहेत, जस्ट अ लिटल विजा पासपोर्ट घेऊन टाकतात विदाउट एनी प्रॉब्लेम. ते आपल्याला इथे झालं नाही. ते का घडलं असावं, म्हणजे ते एवढं त्यांच्यात एवढी मोठ्या प्रमाणावर युद्ध होऊन सुद्धा आज ते एकत्र आहेत. आता पण 1947-48 मध्ये स्टार्ट आपण पाहिलं तर काश्मीरवरच युद्ध झालं. 47-48 मध्येच युद्ध झाला. त्याच्यानंतर 62, त्याच्यानंतर 65, त्याच्यानंतर 71, आणि त्याच्यानंतर लगातार आपण पाहिलं तर इन्सर्जन्सी, टेररिझम सुरूच आहे, काही ना काही सुरूच आहे. सो आपण पाहतो की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, मी पंडित नेहरूंना वाटलं की एवढी मोठी फौज काय करायची, लहान फौजेत आपण आरामात राहू, सगळे जे कंट्रीज आहेत ते नीट वागतील, पण तसं झालं नाही, कोणी नीट वागत नाही. द रियालिटी इज दॅट यू हॅव टू बी स्ट्रॉंग मिलिटरीली, स्ट्रॉंग इकॉनॉमिकली, स्ट्रॉंग टेक्नॉलॉजिकली, and you have to have a very good educational base, and then the nation can progress. तर ते करायला आपल्याला थोडासा त्रास झाला, कारण की फ्रॉम द बिगिनिंग ओनली पाकिस्तानला वाटलं की काश्मीर जो आहे तो घ्यावा, आणि त्याच्यानंतर जो त्रास सुरू झालाय तो आजपर्यंत संपत नाही. कारण की इव्हन ब्रिटिशर्स, इव्हन माउंटबॅटन जेव्हा ते आले मार्च 1946, August 47, March 46, and we came in 47 only, March of 1947, as June 48 मध्ये आपल्याला we were to get independence, but he preponed it to 15th of August 1947. Why he preponed was, as in Second World War त्यांनी जपानचं सरेंडर घेतलं होतं 15th ऑगस्टला. तर 15th ऑगस्ट 1945ला सरेंडर घेतलं, म्हणून त्यांनी म्हटलं की इंडियाला आय विल गिव्ह इंडिपेंडन्स ऑन द 15th ऑफ ऑगस्ट 1947. अँड सो ही प्रीपोन्ड इट फ्रॉम जून ऑफ 1948 टू 15th ऑफ ऑगस्ट 1948. आता इन द शॉर्ट टाइम जे पण आहे, आफ्टर ऑल जिना रिप्रेझेंटिंग मुस्लिम लीग, त्यांना वाटलं की नाही मुसलमानांनी सगळं पाकिस्तानमध्ये जावं, आणि आपल्या इथे इट वॉज नो हिंदू अँड नो मुस्लिम, जो सेक्युलर आपण विचारधारामध्ये होतो की जे पाकिस्तानमध्ये मुसलमान जातात जाऊ दे, पण आपल्या इथे जे लोक राहतील ते एकत्र होऊन चांगले राहतील, एकमेकाबरोबर चांगलं प्रगती करतील आणि आपला देश पुढे. तसं झालं नाही. कधी पाकिस्तान जरूर झालं आणि त्यांनी युद्ध सुरू केलं 47-48 मध्ये, आणि 47-48 मध्ये मे बी द ब्रिटिशर्स वर ऑल्सो इन्वॉल्व इन फेवरिंग पाकिस्तान, फेवरिंग पाकिस्तान. आता मी का म्हणतो फेवरिंग पाकिस्तान, बिकॉज आता दोन देश आपण पाहतो, पाकिस्तान आणि इंडिया, आणि देन पाकिस्तानमध्ये वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान आणि सेपरेटेड. 1947 मध्ये
Maharaja Hari Singh as Maharaja of Jammu and Kashmir, Nizam of Hyderabad आणि निजाम ऑफ जुनागड, हे 3 जे होते प्रांत, त्यांनी विचार केला की आम्हाला ना भारतात विलय येतं ना पाकिस्तानमध्ये, तर आम्ही वेगळं राहायचा प्रयत्न करू. पण दॅट वॉज नॉट एक्सेप्टेबल, बिकॉज दे हॅड टू चूज बिटवीन इंडिया और चूज पाकिस्तान. आणि हैदराबाद जे आहे इथे मेजॉरिटी हिंदू पॉप्युलेशन आणि निजाम मुसलमान. जुनागड मेजॉरिटी हिंदू पॉप्युलेशन, निजाम मुसलमान. काश्मीरमध्ये मेजॉरिटी म्हणजे अबाउट 60 to 70% मुसलमान, पण महाराजा हिंदू होते. सो इट वॉज अ catch-22 सिच्युएशन. आणि निजाम ऑफ हैदराबाद आम्हाला दे टू एनेक्स हैदराबाद. त्याची आता हैदराबादमध्ये पण ग्रेटर हैदराबादमध्ये 25% लोक मराठी बोलत होते. 25% लोक मराठी, 50% तेलुगू आणि अबाउट 20% कन्नड आणि ओनली 1.2% उर्दू. ओनली 1.2% उर्दू. पण निजाम मुसलमान असल्यामुळे त्याचं एक विचार होता की आपण थोडं इंडिपेंडेंट राहूया. नाही तर नंतर त्याला वाटलं की पाकिस्तानमध्ये विलय होऊ शकत होतं. बिकॉज वन ऑफ द बेसिक कंडिशन वॉज दॅट द बॉर्डर्स मस्ट बी क्लोजनेस टुगेदरनेस, अँड दॅट इफ द कंटिन्युटी इज नॉट देअर, हैदराबादमध्ये सराउंडेड बाय इंडिया, सो इंडिपेंडन्स वॉज आउट. सो दे हॅड टू मर्ज. का की निजाम मर्ज करायला पाहत नव्हता, अनाकानी करत होता. सो इट हॅड टू बी नेक्स्ट. सो हैदराबाद जॉईन. सर पीओकेचं मग ते काय झालं की जेव्हा इन 1846 जेव्हा काश्मीर वॉज फायनली क्रिएटेड बाय ब्रिटिशर्स आणि अंडर गुलाब सिंग, and in 1925 Maharaja Hari Singh took over as the Maharaja of Jammu and Kashmir. Otherwise he was a Raja of Jammu, Gulab Singh. And then in 1846 जेव्हा त्याला 75 लाख देऊन त्यांनी आफ्टर द फर्स्ट सिख वॉर ब्रिटिशर्सना जे खर्च आला, 1 करोडचा खर्च आला सिखांच्या बरोबर भांडताना, आणि त्यांनी डिफीटेड द सिख्स. तर दॅट खर्च कसा काढायचा, तर गुलाब सिंग डिसाइडेड टू पे 75 lakhs. आणि ते आज भाग आहे जम्मू काश्मीरचा, जम्मू काश्मीर अँड देन लडाख, गिलगिट. सो द गिलगिट पार्ट इज पार्ट ऑफ द पीओके, जे आपण म्हणतो गिलगिट बाल्टिस्तान. 1935 मध्ये द ब्रिटिशर्स वॉन्टेड गिलगिट ऑन लीज फॉर 60 years. का की रशियन्स जे आहेत ते हॅड कम इन टू सिंकियांग. सिंकियांग हा प्रॉव्हिन्स आहे जो आज चायना जे 2 मोठे प्रॉव्हिन्स आहेत, तिबेट आणि दुसरं सिंकियांग. त्या सिंकियांग प्रॉव्हिन्सचं खुंजेरा पास मधून एक रस्ता आहे, तो काराकोरम हायवे, आणि तो काराकोरम हायवे येतो पीओके वरून, गिलगिट बाल्टिस्तानवरून, जे आज जे आपण म्हणतो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. द चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर फ्रॉम ग्वादार, Indian Ocean, it goes right up to, from POK, goes over Khunjara Pass, enters Xinjiang province. This Xinjiang province in 1935 was with the Russians. The Russians had taken the Xinjiang province and त्याला म्हणायचे ईस्ट तुर्किस्तान and वेस्ट तुर्किस्तान. The वेस्ट तुर्किस्तान मधून आज you have Tajikistan, Kyrgyzstan, Uzbekistan, हे जे 5 देश झाले, that is from West Turkestan. And East Turkestan is what is today Xinjiang. ते रशियाकडे होतं. Because China was weak, the Britishers said, यांना येऊ द्यावं and let China occupy Xinjiang province so that they can at least be able to stop the Russian advance. And ब्रिटिशर्सला वाटलं की रशियन्स इफ दे advance, they will come to India. So to prevent the Russians from coming into India, the Britishers took Gilgit on lease so that त्यांचे some surveillance could be done on Xinjiang. आता हे गिलगिट लीजवर आलं, आज जे आपण म्हणतो की पीओके, दॅट पीओके
is largely Gilgit-Baltistan. And that Gilgit-Baltistan, because it was on lease to the Britishers by Maharaja Hari Singh in 1935 for 60 years. But because the Britishers जात होते, so they decided to give back Gilgit, which was on lease, to Maharaja Hari Singh. So Maharaja Hari Singhला परत जेव्हा केलं, so there was a little bit of a, ज्याला म्हणतो ना खेळ, there was a game plan. The Britishers गेले जरूर, हे घेऊन गेले गुलाब सिंग, पण तिथे जे लोक होते, the Britishers officers होते, they said we will join Pakistan. So there was one Major Brown there, and he said की आम्ही पाकिस्तान मध्ये जातो. आता पाकिस्तान मध्ये the British officers could not go. The Britishers had to leave India. So they could join India or Pakistan army. So they all decided that the Gilgit scouts, they wanted to join Pakistan. So 1st November 1947, they hoisted the Pakistani flag in Gilgit. 1st November 1947. And when they hoisted that Pakistani flag, area was handed over back to Maharaja Hari Singh. So Maharaja Hari Singh आपल्या जनरलला, गव्हर्नरला पाठवलं की भाई आता तो एरिया आहे गिलगिटचा, ब्रिटिशांनी आपल्याला परत केलेला आहे, आपलाच आहे, तर तुम्ही जाऊन घ्या. जेव्हा तिथे पोहोचले तर त्यांनी पाहिलं हे पाकिस्तानी जे आहे आणि आपले ब्रिटिशर्स जे आहेत ते म्हणाले आम्ही हिंदुस्थानात नाही आहेत, आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं. ते म्हणाले तुम्ही पाकिस्तानमध्ये नाही जाऊ शकत, हा जो एरिया आहे हा महाराजा हरिसिंगचा आहे आणि ब्रिटिशर्सनी लीजवर घेतला होता. ती लीज का की ते जात आहेत परत, म्हणून त्यांनी परत केलं. तर यू कॅनॉट चूज, इट इज महाराजा हरिसिंग हू विल डिसाइड whether to go to Pakistan or to go to be in India or whatever he wants, or he wants to. Then he was dreaming of independence. महाराजा हरी सिंग त्याला वाटलं की मी पाकिस्तानमध्ये पण नाही जात, हिंदुस्थानात मी इंडिपेंडन्स. तर आता 15th August he did not merge, and he acceded to India on 26th of October 1947. So from 15th August 1947 till 26th October, gadbad. And Sheikh Abdullah was imprisoned by Maharaja Hari Singh because he started the Quit Kashmir movement. So Maharaja Hari Singh चे बरकलाब उभा झाला Sheikh Abdullah. तर त्याला त्यांनी जेलमध्ये, and that jail I think was for 4 years or something. So त्याला जेलमध्ये टाकल्यामुळे तिथे त्रास व्हायला लागला. So Maharaja Hari Singh did not see eye to eye with Sheikh Abdullah. He did not see eye to eye with Pandit Nehru. Pandit Nehru was a good friend of Sheikh Abdullah. Mountbatten was a good friend of Maharaja Hari Singh, and he was also a good friend of Pandit Nehru. Mountbatten and Maharaja Hari Singh had done training earlier together. तर त्यांची जुनी पण मित्रता होती. तर याच्यामध्ये ते महाराजा हरी सिंग यांनी फायनली गेली दॅट वॉर फॉर काश्मीर ते आजपर्यंत. सो दे हॅड ऑलमोस्ट कम टू श्रीनगर. ते कबाली जे रजाकार आपण म्हणतो, पाकिस्तान पुश देम ऑलमोस्ट टचिंग श्रीनगर. म्हणून द फर्स्ट बॅटल ऑफ बदगाम, जे ज्याच्यात मेजर सोमनाथ शर्माला परमवीर चक्र मिळालं, दॅट बॅटल ऑफ बदगाम इज द श्रीनगर एअरफील्ड. तर ते श्रीनगर एअरफील्डसाठी जे युद्ध झालं ज्याच्यात त्यांना पराजय मिळाली आणि मग श्रीनगर वॉज विथ अस, आणि आज पण आपल्याकडे. सो दी पाकिस्तानीज केम अप टू मुझफ्फराबाद, पाकिस्तान का की मुझफ्फराबाद पर्यंत आलं. अँड जिना वॉन्टेड टू सेलिब्रेट ईद इन श्रीनगर, विच वॉज ऑन द 27th of October. आणि 22nd of October मध्ये हे सगळं होतं. We see that आज जे पण होत आहे, it is the legacy that has been left behind. We find Pakistan, India मध्ये जी that काय ते म्हणतात दुश्मनी जी आहे, it still continue. मगाशी जसा POKचा मुद्दा आपला निघाला की सुरुवातीला 1947 नंतर काश्मीर हा
आधी एकच मुद्दा होता, पण आता वेगवेगळे मुद्दे, जसं तुम्ही ऑफ कॅमेरा आपण बोललो त्यावेळेला तुम्ही म्हणालात. मग आता एक्झॅक्टली ह्या करंट सिच्युएशनला एक्झॅक्टली काय सिनेरिओ आहे, काय आपले एक्झॅक्टली रिलेशन्स का बिघडलेत, इंडिया पाकिस्तानमध्ये नक्की काय घडतंय ते ऐकायला आवडेल. हे काय झालं, आपण 1947 नंतर पाहूया ते 1965 पहिलं सेकंड वॉर पाकिस्तान भारताहून जास्त चांगलं ठरवलं इकॉनॉमिकली. इट वॉज डुईंग मच बेटर देन इंडिया टिल 1965. त्याच्यानंतर पाकिस्तान हळूहळू जे खाली जायला लागलं आणि मे बी अराउंड 65 मी म्हणू शकतो 1947 पासून जी मानसिकता होती आतंकची, ती मानसिकता नाही गेली आणि ती हळूहळू 1971 वॉर नंतर जनरल जियाउल हक सेड वी विल ब्लीड इंडिया विथ 1000 cuts. म्हणजे त्यांनी आम्हाला वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान होतं, ईस्ट पाकिस्तान बांगलादेश झालं, तर त्यांना वाटायला लागलं की इंडियाने आम्हाला वेगळं केलंय, तर वी विल ब्लीड इंडिया विथ 1000 cuts. दॅट ब्लीड इंडिया विथ 1000 cuts मध्ये त्यांना चायनाने अयूब खानला 1963 मध्ये या पाकिस्तानने त्यांना शक्सगम घाटी गिफ्ट मध्ये दिली, विच इज अबाउट 5200 स्क्वेअर किलोमीटर. आणि जेव्हा ती शक्सगम घाटी ज्या गिफ्ट दिली तेव्हा चौहान लाईने अयूब खानला सांगितलं की तुम्ही इंडिया आणि पाकिस्तान, आम्ही पाहतो की तुम्ही दोघं भांडतच राहता, कारण हे पण तुमची कारणं आहेत इंडिपेंडन्स पासून, तुम्ही दोघं एकसारखेच दिसता, एकसारखेच बोलता, एकसारखेच खाता, एकसारखेच वागता, तर माझं तुम्हाला एक ॲडवाईस आहे की तुम्ही भारतात आतंक सुरू करा, कारण की त्यांना कळणारच नाही. आम्ही केलं, आम्ही केलं तर आम्हाला लोक ओळखतील, वेगळे लोक आहेत, वेगळे लोक, तर तुम्ही त्यांच्यासारखेच दिसता, तुम्हाला त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, राहण्यात, तुमचे नातेवाईक तिथे, यांचे नातेवाईक तुमच्याकडे, तर तुम्ही एकसारखेच आहात. तर भारताला न प्रगती करू देणं एक सोपं तुम्हाला एक हे आहे की आतंक जे आहे त्याचा तुम्ही सपोर्ट घेतला आणि फायदा केला तर भारत जे आहे कधीच पुढे जाणार नाही आणि याच्यातच फसलेला आहे. आणि जे तुमची जी एक दॅट एनिमिटी ज्याला म्हणू शकतो आपण आहे ते पण सॉर्ट आउट होईल आणि पाकिस्तान जे आहे कधी पण भारताला पुढे जाऊ देणार नाही. ती तुम्हाला अगर पाहायचं असेल तर दिस इज द बेस्ट वे टू सॉर्ट आउट इंडिया. अयूब खान आफ्टर त्याचेच मित्र इथे होते आणि सगळे थोड्या वेळ ऐकलं पण एकदम सुरुवात नाही केली, हळूहळू सुरुवात 47 मध्येच सुरू केली जिन्नाच्या खाली. आणि जे आर्मी ऑफिसर्स होते तेव्हा पण जिना जे आहे ते 10 औरंगजेब लेन आहे इंडिया गेटच्या तिथे, तर 10 औरंगजेब लेन मध्ये राहायचे त्या घरात जिना राहायचे. ते जेव्हा माउंटबॅटन प्लॅन विच वॉज टू डिवाइड इंडिया into 2 parts, one for the Muslims and one for all others, तर ते जेव्हा झालं तर त्याच्यामध्ये पण सुरुवात तेव्हापासूनच झाली होती, हाऊ टू सॉर्ट आउट. आणि आपण काय म्हणतो ना, जेव्हा वाटण्याची वेळ येते आपण कोण जास्त भाग घेऊ, आणि त्या याच्यामध्ये जिनाला नेहमी वाटायचं की जास्तीत जास्त आपण घेऊन जावं. ते सोपं नव्हतं, बिकॉज इट वॉज ऑलमोस्ट लाईक 2/3 1/3 बिकॉज ऑफ द पॉप्युलेशन अँड बिकॉज ऑफ द डिव्हिजन वॉज लाईक दॅट. तर तेव्हापासून वन्स चौहान लाय इज ॲडवाइसिंग अयूब खान की टेररिझम इज द ओनली वे यू कॅन कीप इंडिया टाईट डाऊन. दॅट ॲडवाइस इज बिंग गिवन बाय चौहान लाय टू अयूब खान. And in 65 मध्ये you find that 71 war मध्ये when India won the war, 93,000 PWs of Pakistan आपल्या भारतात होते आणि आपण परत केले. आणि त्या जेव्हा आपण सिमला एग्रीमेंट केलं पाकिस्तानच्या बरोबर, जुल्फिकार अली भुट्टो मिसेस गांधी बरोबर बसले, ऑलमोस्ट विनंती करत बसले की आम्हाला आमचे सगळे PW परत करा.
आणि एक तरह नॉट गॅरंटी म्हणता येईल, पण मिसेस गांधीला ते म्हणाले की मी परत गेलो, सगळे PW मला मिळाले, तर लोकतंत्र जेव्हा पाकिस्तानमध्ये येईल तर मी प्रयत्न करेन की भारताबरोबर माझे जे संबंध आहेत ते चांगले करू. पण तसं नाही. भुट्टो टर्न्ड आउट टू बी मोर स्मार्टर अँड आय वुड से डिसीटफुल कंडक्ट, ज्याला म्हणतात ना, धूर्त. भुट्टो पाकिस्तान आर्मीहून जास्त धूर्त निघाला तर भुट्टो. आम्ही गवत खाऊ पण न्यूक्लिअर बॉम्ब बनवू, इस्लामिक बॉम्ब बनवू, हे सगळ्या ज्या गोष्टी यांनी सुरुवात केल्या, भुट्टोने सुरुवात केली. आणि आपले सगळे PW परत केले आणि जे सिमला एग्रीमेंट होतं त्याच्यावर त्यांनी काही टाकलं. म्हणजे ॲब्सोल्युटली ते जस्ट आज पण सिमला एग्रीमेंटमध्ये काय आहे की पाकिस्तान अँड इंडिया विल डिस्कस एनी इश्यू बायलॅटरली. म्हणजे दोघं, पण पाकिस्तान काय करतं, UN मध्ये जाऊन हल्ला, काश्मीरवर हल्ला, आज पण हल्ला, त्याचा तो भुट्टो दॅट ग्रँडसन तो पण तसा हल्ला, म्हणजे सगळे हल्ला. म्हणजे जे पाकिस्ताननी जे एग्रीमेंट आहे त्याच्यावर विचार नाही. म्हणजे त्यांचं जे काय म्हणायचं लाईन टेररिझम. सो पाकिस्तान kept using terrorism as an instrument of state policy. त्याच्यामुळे पाकिस्तान खाली गेलं.